नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर वेलकम टू आपला छोटासा मिनी ब्लॉग. तर आज मला माझ्या डब्यामध्ये ना काहीतरी हलकं फुलकं घेऊन जायचं होतं, कारण मागचे काही दिवस मला चपाती भाजी खाऊन खूप कंटाळा आला होता. त्यामुळे मी काल रात्रीच प्रियंकाला सांगितलं होतं की उद्या सकाळी तुला माझा डबा बनवायसाठी उठायची गरज नाही आहे, कारण तो मी स्वतःच बनवणार आहे. आणि इकडे सकाळी उठून मस्त डब्याची तयारी करतोय. तर आज माझ्या डब्यामध्ये मी नेणार आहे वरईची भगर आणि शेंगदाण्याची आमटी. तर मला माहिती आहे हे उपवासाला खातात. आज माझा उपवास नाही आहे, पण मला असंच हलकं फुलकं सात्विक जेवायला आवडतं. त्यामुळे मी इकडे बनवतोय आणि माझी मम्मी बघा कौतुकाने बघायला आली की मी काय बनवतोय ते. इकडे मस्त लंच प्रिपेअर करून झाला, त्यानंतर फ्रेश झालो, टेरेसवरती जाऊन छान ताजी अशी फुलं घेऊन आलो, प्रसन्न देवपूजा केली आणि मग मस्त ऑफिससाठी रेडी झालो. आज व्हाईट शर्ट घातलाय, कसा दिसतोय कमेंट करून सांगा. त्यानंतर डबा घेऊन ऑफिसला पोचलो. ऑफिसला गेल्यानंतर सगळ्यात पहिले तर मी स्वामींचा आशीर्वाद घेतो आणि मगच ऑफिसच्या कामाला सुरुवात करतो. बॅगमधला सगळा पसारा बाहेर काढला आणि त्यानंतर पटापट ऑफिसची कामं करायला घेतली. त्यानंतर लंच टाईममध्ये स्वतःसाठी आवडीने बनवलेला लंच जो आहे तो मी मस्त एन्जॉय करत करत खाल्ला. पोस्ट लंच मला बरंच काम होता, त्याच्यामुळे सगळी कामं फटाफट संपवली, कारण मला वेळेत घरी जायला आवडतं. मस्त सगळी कामं संपले आणि आता मी निघालोय घरी जाताना आनंद तर खूप होतो, पण ह्या ट्रेनचा बसचा प्रवास इतका हेक्टिक वाटतो ना, नको वाटतं. घरी जाताना आज मला ना चार्वी, प्रियंका, त्याच्यानंतर ज्योतीसाठी बरंच खायला घेऊन जायचं होतं आदल्यामधल्या वेळेसाठी. त्यामुळे त्यांच्यासाठी भरपूर असा खाऊ घेतला आणि घरी गेल्यानंतर एवढा सगळा खाऊ एकत्र बघून चार्वी इतकी खुश झाली आणि आनंदाने उड्याच मारायला लागली. अनएक्सपेक्टेड होतं हे सगळं. त्यानंतर चार्वी आणि प्रियंकाने मिळून मस्त देवबत्ती केली, छान देवाला दिवा लावला, देवाचे आशीर्वाद घेतले आणि इकडे मी पोचलो जिममध्ये. मस्त व्यायाम केला. आता आजच मला एका ताईने ना कमेंट केली होती की दादा आता जिमला जात नाही का तुम्ही. तर बऱ्याचशा सुट्ट्या, त्यानंतर सुट्ट्यानंतरचा वर्कलोड, हे सगळं बरंचसं पेंडिंग काम होतं. त्यामुळे ना आज मी लिटरली एका महिन्यानंतर जिमला आलो आहे आणि आता मी प्रयत्न करणार आहे की पुढचे म्हणजे जे काही माझे दिवस असतील ते मी रेग्युलर जिमला जाईन आणि माझा व्यायाम स्किप होणार नाही. कारण मागचा एक महिना मी स्वतःच्या हेल्थकडे बरंचसं दुर्लक्ष केलं आहे कामामुळे. ते मी पुढे करणार नाही याची मी काळजी घेईन. घरी आल्यानंतर मस्त प्रियंकाच्या हातचं गरमागरम जेवण केलं आणि त्यानंतर मग आम्ही गेलो प्रियंकासाठी मोबाईल घ्यायला, जे आम्ही मागचे एक आठवडा टाळत होतो. पण आज सकाळीच प्रियंकाचा मोबाईल भरपूर खराब झाला आणि आज तो आम्हाला घेण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण प्रियंकाने सध्या एक कोर्स जॉईन केला आहे आणि त्यासाठी ना तिला मोबाईलची खरंच खूप गरज होती. त्यामुळे मग प्रियंकाने मस्त मोबाईल घेतला आणि मोबाईलपेक्षा ना तिला जे हे फ्री गिफ्ट भेटलं ना त्याचाच आनंद भरपूर होत होता. आणि अशा रीतीने आजचा खर्चिक दिवस संपला. चला भेटूया उद्या. बाय बाय.